हे बाई काय चालवलंस ते? माझी नजर पडतात, या माझ्यासारख्या पापिणीची नजर पडतात. माझ्या स्पर्शाने कलंकित होतील ते. तुला आठवतं बाई, एकदा तू तापाने आजारी होतीस, त्यावेळी निरंजन तुझ्याशी बसून तुझी सेवा करायचे, तोंडात अन्नाचा एक कण न घेता. आणि आता ते इतके मानाच्या पंखात टेकले असताना तू त्याला भेटायला पाहायला का जात नाहीस? असे काय म्हणावं तुला? सांग बाई, सांग बाई, अवघ्या 1.5 महिन्यात तुझ्या आता बदल कसा घडला? नियती 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 अदृश्य असे नियती पळून माझ्या जाऊ नकोस तू बाई. तुझा आणि आज ते सारा संपून गेल्यासारखं अचानक दुष्काळ पडावा तसा. ते आठवले असताना तू एक दिवस त्याला भेटायला गेली नाहीस, अशाने काय म्हणावं तुला? उगाच उभं स्वतःची फसवणूक घेऊ नकोस. ज्यावेळी मी त्याला भेटायला जात असेल त्यावेळी ते आपण दुःख विसरून त्यावेळी तुझी चौकशी करायची. तुझी माही नाही आली असं विचारायचे. मी नाही म्हणतात माझ्यावर रागवली का ती? असे कष्टाने एक एक बोल विचारित त्यांचा तो करून चेहरा पाहून मला भडभडून यायचं आणि मी तिथे जास्त वेळ थांबत नसे. होय माई, एक दिवस त्यांना थांब मारली की माई जास्त आजारी आहे, तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही. तेव्हा ते काळजी स्वरात म्हणाले, तिला चांगल्या डॉक्टरला नेऊन दाखव, पैशाची मुळीच काळजी करू नकोस. नको जयेश, आणखी मला त्यांच्याविषयी काही सांगू नकोस. नाहीतर अशाने दिवस वेडी होऊन जाईन रे मी. माई, आज किंवा मी माझ्या मित्राला कधी खोटं बोललं नाही, पण आज किंवा तुझ्यासाठी मला खोटं बोलावं लागलं. माई, असा अबोला सोडून दे तू आणि एकदा तरी त्यांना भेटून ये. नाही जयेश, मला ते जमणार नाही जयेश. पण मी म्हणतो का जमणार नाही? असं समजावून सांगण्यासारखं नाहीये माझ्याकडे काय. एकदा काय ते हुकूम टाक माई. स्वतः कुडात राहून तू तुझा निरंजनाचा घात करून घेणार आहेस. अरे, दुर्दैवाने आमचा घात केलाय जयेश. जयेश, मी त्यांच्यावर आणि त्यांच्यावर आणि त्यांनी माझ्यावर किती किती प्रेम केले म्हणून सांगू. आणि त्यांच्या नुसत्या आठवणीने माझ्या अंगात रोमांच फुलते रे. पण आमचं प्रेम या अदृष्ट जगाला ना सहन नाही झालं. पण तुझं या जगाला असं केलं तरी काय? या समाज काटेरी पिंजऱ्यात मारून टाकायचं ठरवलंय यांनी. अशी हार वाढायला बोलू नकोस तू माई. सरळ सांग काय झालंय ते. अरे, माणसाचं आयुष्य
हेच म्हणजे आडवळणानेच बनलेलं असतं. आणि ते सरळ मार्गाने आणायचा प्रयत्न केला तरी माणसाला जन्मभर ते नाही जमत. आणि ज्यावेळी ते मृत्यूच्या क्षणी विसावा घेत त्यावेळी संपत सारं. मनाला न पटवता तत्वज्ञान सांगून तू माझी दिशाभूल करू नकोस. कसल्या तरी दुःखाने पिसते आहेस तू म्हणून असं बोलते आहेस तू. पण असं व्हायला कारण तरी काय? अरे यावेळी मला तुला काहीही सांगणार आणि मी सांगण्याच्या मनस्थितीत सुद्धा नाहीये जयेश. असायला काय झालं तुला? तू माणूस आहेस की? अरे माणूस के विसरलेला एक सैतान असाच ना. काहीपेक्षा भयंकर आहेस तू. अरे असं नाही कदाचित, पण मी कसा आहे हे जाणून घ्यायला अजून तुला 2 पावसाळे जास्त काढावे लागतील. अजून तू बच्चा आहेस. अरे तुझ्या माईच्या दुःखाचं कारण मला माहिती आहे. तुला होय जयेश, जितकं मी तुझ्या माईला ओळखलं आहे तितकं तू तिच्या सहवासात राहून तू तिला कधीच ओळखलं नाहीस. अरे शिकून मोठा झालास तू तुझ्या माईच्या कर्तृत्वावरती, पण अनुभवी जगाचं ज्ञान मिळाल्याशिवाय माणसाला पूर्णत्व प्राप्त होत नाही, तर ते स्वतःच मिळवायचं असतं. दुसऱ्याला उभ्या ढोत बांधणाऱ्या माणसाने आधी स्वतःची वागणूक धरली पाहिजे. तू तुझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात किती न्याय मिळत तुला ठाऊक आहे? मी माझ्या जीवनाचा आतापर्यंत केव्हाच विचार केलेला नाही आणि यापुढे सुद्धा तो मी करणार नाही. अरे विचार करायला हवाय तो तुला, तुझ्या माईचा. जयेश, तुझी आज कित्येक दिवस तुझी माई असह्य यातना सहन करते आहे. त्या अवधीत तू तिची कधी व्यथा समजून घेतलीस? होय, असा आदर करायचा प्रयत्न केलाय मी. अरे फक्त प्रयत्न केलास, प्रयत्नांची शिकस्त नाही केलीस. अरे तुझी माई आपलं दुःख माझ्याजवळ व्यक्त करून कितीतरी वेळा ढसाढसा रडली आहे. ती ज्यावेळी रडायची ना त्यावेळी मी मनातल्या मनात खदा खदा हसत असे. पण का? अरे आजपर्यंत थांबलो होतो तो आनंद तुझ्या माईच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या झऱ्यात मला मिळत होता. जयेश, तुझी माई जितकी दुःखी होईल ना त्या दुप्पट मला समाधान मिळवायचं होतं आणि आज ते मी मिळवलंय तुझ्या माईला दुःखी करून. पण माई तुझं असं केलं तरी काय? अरे तेच सांगणार आहे मी तुला, तुला आणि तुझ्या माईला अज्ञानात असलेलं. जयेश, या असत्तेच्या दुनियेत माणूसच माणसाला माणुसकीतून उठवतात. अरे मी हा असा दुराचारी, व्यसनी, दारुडा व्हायला कोण कारण असेल तर ती तुझी आई. आई ती माई? अरे माई नाही तर तुझी जन्मदात्री आई. अरे स्वतःच्या स्वार्थासाठी मला माणसातून उठवायला खरी कारणीभूत तुझी आईच आहे. साफ होत आहे. तुला ते खोटच वाटणार. अरे स्वतःच्या आईबद्दल वाईट बोललेलं कुठच्या मुलाला सहन होणार आहे? आणि जगात अशी एक आई असू शकते जी स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा नाश करू शकते. मला तुझं हे बोलणं पटत नाही. तू दारूच्या नशेत काहीतरी बनवतोयस. अरे नशा कधी वाईट नसते, मग ती कसलीही असो. ती शेवटी तीच माणसाला जगवते, जगण्याचा मार्ग दाखवते, अरे दिलासा देते. आतापर्यंत याच नशेने मला चालू धरलंय. जयेश, अरे समाज हा फार वाईट असतो, काठीला पिंजऱ्यासारखा, एखाद्या हिंस्र श्वापदासारखा मिळेल त्याला खात सुटतो. अरे कुणाच्याही जीविताची पर्वा न करता. अरे म्हणून या समाजाशी माझं कायमचं वैर आहे, कधी न संपणार. पण या समाजाच्या विरुद्ध जाऊन तुला आपलं भावी जीवन काही सुखी करता येणार नाही. पण त्या समाजात वावरणाऱ्या स्वार्थी लोकांना आजपर्यंत मी धडा शिकवत आलोय. अरे कुणाला दुःखी करू, कुणाला लुबाडू, तर कुणाचे असे पंख कापलेत. पण त्यात तू रक्त वावरशील. मुळेच नाही. अरे हरता हरता दुसऱ्याला हरवीन अशी जिद्द आहे माझ्यात. अरे जीवनाच्या शेवटी मला काहीच मिळणार नाही, अरे याची खात्री आहे मला. पण मला काहीच नको. पण शेवटी माणूस जाताना बरोबर काय घेऊन जातो, तर ते अश्रू,
पण माझ्या वाट्याला ते सुद्धा येणार नाही, कारण 12 वर्षाचा असतानाच त्या अश्रूचा त्याग केलाय मी. याला कारण? अरे व्यसनी म्हणून समाजाकडनं उपेक्षा केलेल्या माणसाच्या आयुष्यातील कारणे शोधू नयेत कुणी, त्यामुळे कुणालाच त्याचा फायदा होत नसतो. पण त्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होतं याचा कधी विचार केलास? अरे दुसऱ्याच्या नुकसानीचा जर मी आजपर्यंत विचार करत राहिलो असतो ना, तर जगात मी कधीच सुखी झालो नसतो. पण इतका करून सुखी झालास का? पण सुखाच्या रूपाने सुडू गेलाय मी. अरे अगदी सुडाचा, आणि त्या सुडाचा उगम व्हायला तुझी आई कारणीभूत आहे. ती कशी काय? अरे ऐकायचंय तुला? होय, त्यासाठी अजूनपर्यंत थांबलोय मी. तर ऐक तर मग. अरे 12 वर्षाचा असतानाच आई वडिलांचं छत्र काळाने हिरावून नेल्यावर बेवारशी बनून मी आणि माझी छोटी बहीण कल्पना, अरे या जगात पुढे आसरा मिळेना म्हणून एके दिवशी तुझ्या आईच्या घराचा दरवाजा ठोठवला. आमची ती करून अवस्था पाहून तुझ्या आईने आम्हाला आसरा दिला. घोड्यात सापडलेल्या माणसाला अचानक गाडीचा आधार मोठा वाटावा तसंच वाटलं त्यावेळी. तुझ्या आईला आम्ही देवता समजू लागलो. अशीच काही वर्ष गेली. दुःखाची छाया आमच्यापासून दूर दूर गेली होती. अरे सुखाच्या तलावात आम्ही बहीण भावंड निश्चित पोहत होतो, पण ती वादळापूर्वीची शांतता होती हे मला फार उशिरा कळून आलं. मग पुढे काय झालं? एक दिवस तुझी आई माझ्या बहिणीसह बेपत्ता झाली आणि 8 दिवसांनी परत आली. ती तीव्र दुःखद वार्ता घेऊन. कसली? अरे म्हणाली की तुझ्या बहिणीला माझ्या एका नातेवाईकाकडे घेऊन जात असता ती वाटेत कुठे हरवली. हे ऐकून मला फार वाईट वाटलं. मी तिला शोधायला म्हणून बाहेर पडलो. वाटेत मला कोणी सांगितलं की माझ्या बहिणीला तुझ्या आईने मुंबईला नेऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या दलालाला विकले म्हणून. मला काय वाटलं? अरे खरं मी खोटं पाहण्यासाठी मुंबईला गेलो आणि खरं माझी बहीण वेश्या व्यवसायात वावरत होती. एके दिवशी गिरायकाचा वेश करून मी तिला भेटलो आणि त्याच वेळी पुण्यात असलेला चाकू स्वतःच्या छातीत खुपसून आत्महत्या केली. त्याच वेळी मी सुडाची प्रतिज्ञा केली. तुझ्या आईचा खून करण्यासाठी विलासपूरला परत फिरलो. तुझ्या आईने त्यावेळी विलासपूर सोडलेलं होतं. अरे माझा अगदी नाविलाज झाला. 5-6 वर्ष म्हणजे वेड्यासारखं गावोगाठ भटकत होतो. तुझ्या आईचा शोध घेत होतो. परत ज्या वेळी मी इथे पोचलो त्यावेळी तुझी आई स्वर्गावासी झाली होती. पण माझ्या मनाचा कसं समाधान होत नव्हतं, म्हणून मी निशाच्या आयुष्याशी खेळायचं ठरवलं. आणि अखेर बाळाला जीवनात उठवलीस ना, एका विराट माणसाची रंदीशी गाठ घालून देऊन, असंच ना? होय, पण रणधीरला डावलून ती कायमचा जोडीदार शोधत होती. आणि त्याच वेळी निरंजन तिच्या आयुष्यात आले. पण तिथेही तिचं दुर्दैव आढळलं, कारण निरंजन तिच्या भाऊ निघाले. काय? निरंजन माईचे भाऊ? होय, तुझ्या माईच्या दुःखाचं मूळ इथेच आहे. वसंतरावांपासून तू आणि माई जन्माला आला. जयेश नाही नाही नाही, हे सारं खोटं आहे. हो जयेश, अरे मीच तो तुझा अभागी बाप. वाटत होय म्हणून सांगायला. अरे या जितका वसंतरावांचा दोष आहे तितकीच तुझी आई सुद्धा त्याला जबाबदार आहे. मग इतकी वर्षे रचय तुम्ही का लपून ठेवलं होतं? अरे तुम्ही दोघं सुखात राहावं म्हणूनच. सुख की दुःख? उलट आमच्या निशाला दुःखी करायला खरे कारणीभूत तुम्ही आहात. अरे मला तरी कुठं माहित होतं तुझ्या माईचे आणि निरंजनचे असे संबंध येतील म्हणून. आता निरंजनला आणि मायला तुम्ही काय सांगाल?
तुझ्या माईला ते मी सगळं सांगितलंय. आणि म्हणूनच निरंजन इतके आजारी असून सुद्धा ती त्यांना भेटायला गेली नाही. वसंतराव, काय केलं तुम्ही? तुमच्या वासनातुक्तीसाठी तुम्ही माईच्या निरंजनाचा घात केला. तुम्ही घात केला. तुम्ही माई! अरे याचा परिणाम चांगलाच होणार आहे. तुमची इज्जत शाबूत राहणार आणि तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळणार. पण काही बरं वाईट घडलं तर? ते तुम्ही सर्व माझ्यावर सोपवा. पुढचं काय ते मी पाहून घेतो. आता घरी चला भाऊ तुम्ही शांतपणे. पण कैलास, हो एकदा सांगितलं ना मी. आता काहीच घाबरण्याचं कारण नाही म्हणून चला तुम्ही. काय करतोय? अरे भडकलेलं डोकं शांत होतंय माझं. आता निशा तुझी झाली म्हणून समज. काढ माझे उरलेले 4000 रुपये. अरे तेच देण्यासाठी आलो होतो मी. हे घे तुझे 4000 रुपये. पैसा पैसा आणि पैसा. या पैशासाठी माणूस कधी काय करेल हे सांगता येत नाही. आता निशाचं मन वळवणं तुझं काम. पण निशा या लग्नाला स्वतःहून तयार होईल असं वाटतं तुला? फिक्रा मत करे मेरो देश. अरे रस्त्यातील काटा अगदी अलगद दूर करून दिला मी तुला. आता तू आणि तुझं तकदीर. कैलास, मगला शेट्टी इकडेच येत आहे वाटतं. हा इकडे येतोय. होय. आज त्याचा सुद्धा निकाल लावून टाकतो. म्हणजे अरे त्याचे पैसे देऊन दे रे. जय गोपाल, जय गोपाल. या शेठजी, जय गोपाल. आज तुमचा चालबाजीपणा नाही चालला. आज तुम्ही बरी सापडली आम्हाला. पोलीस स्टेशनवर तुमच्या विरुद्ध गुन्हा नोंदून आले आम्ही. तुम्ही जर आमचा पैसा नाही देल तर शाला तुरुंगामध्ये जाल तुम्ही. शेठजी, मी तुरुंगात गेल्यावरती तुमचे पैसे कोण देणार? शाला दर टायमाला तुम्ही आम्हाला फसवते. आज देते उद्या देते असा मनुष्यान शाला 3 वर्ष झाला. शाला इथे यायला आम्हाला 100 रुपया खर्च येते. शेठजी, आज तुमचे सर्व पैसे देणार आहे मी. किती आणले? आत्ताच येणार होतो तोच तुम्ही आलात. हे पहा. अरे मग शाला वेळ कशाला करते? देऊ दे ना. इथं नको, त्या कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये बसून आपला वायदा पुरा करू. तुम्हाला कसं वाटतं? तसंच करू. तसंच करतात. बरं, रामदेव, तोपर्यंत तुझं काम करायच्या तयारीला लाग. अरे हे काय करतोस? ते आल्यावरच कळेल तुला. निशा, ए निशा. का आहेस तू इथे? अगं तुझ्या दुःखात सहभागी व्हायला. माझ्या दुःख सहानुभूती हुंकरीने कमी होणार नाहीये रे. आता या तिच्याची जीवन नौका अंधार सागरात हेलकावे घेते. काळ रूपी खडकावर आपटून ती कधी जमीन दोस्त होईल हे सांगता येत नाही. अगं तुझ्या वेदना जाणू शकतो मी निशा. खरंच हे व्हायला नको होतं. माणसाला जे हवं असतं ते त्याला कधीच मिळत नाही आणि जे नको असतं तेच नेमकं त्याच्या वाट्याला येतं. नियतीचा खेळ असतो हा सारा. अगं तुला दुःख होणं हे साहजिकच आहे. अगं ज्याच्यावर प्रियकर समजून प्रेम करावा आणि तो तिचा भाव निघावा यापेक्षा आणि कोणतं मोठं दुःख असणार आहे. पण यात तुमच्या दोघांची मुळीच चूक नाही. याला खरी कारणीभूत आहे ते वसंतराव.
कोण आहे ते माझं मलाच माहित नाहीये. स्वतःच्या नशिबाला दोष देण्यापलीकडे मी काहीही करू शकत नाही आता. हे पहा निशा, तुला ना अजूनही तुझं जीवन सावरता येईल. अगं दुःखी जीवनाला असं जड ठेवण्यापेक्षा येणाऱ्या सुखक्षणांना पकडणं हे तुझं कर्तव्य आहे. म्हणजे मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? अगं तू अशी दुःखाने पिचत असताना मी तुला ते सांगणं म्हणजे तुझ्या जखमीवर मीठ चोळल्यासारखंच आहे. पण ते सांगितल्याशिवाय मात्र गत्यंतर नाही. निशा, आता निरंजनची आशा धरून काही उपयोग नाही. अगं जगाच्या दृष्टीने भाऊ आहे तो तुझा. हो, एक नातं तुटलं माझं त्यांच्याशी आणि दुसरं नातं जोडलं गेलं. पण ते दुसरं नातं मानायला माझं मन तयार नाही. यापुढे मी त्यांना कायमचे विसरून जाणार आहे. आणि तसं करणं हे तुझ्या हिताचं ठरू शकतं. निशा, माझ्याबद्दल तुझ्या मनात एखादा कोपरा मोकळा असेल तर? रणधीर, होय निशा, अगं तुझ्याशी लग्न करायला मी एका पायावर उभा आहे. रणधीर, तू काय बोलतेस याची तुला जरा तरी शुद्ध आहे का? अगं मी शुद्ध हरपून बसलोय. ज्यावेळी तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हाच. अगं माझ्या बायकोला कायमचा घटस्फोट दिलाय मी केवळ तुझ्यासाठी. अगं तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थच नाही. तू माझं जीवन पूर्णपणे व्यापून टाकलंयस. आणि तू कशी असलीस ना तरी मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. खरं सांगतोस तू हे रणजित? होय निशा. सांग ना, विचार कसला करतेस? आताच मला चान्स आहे रणजितच्या मनातलं काढून घेण्याचा. अरे मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण एका अटीवर. हा? कोणत्या? निरंजनवर जो कोणी हल्ला केलाय त्याचं नाव मात्र मला कळलं पाहिजे. पण नाव कळल्यावर काय करणार आहेस तू? मी त्या माणसाला भेटून सांगणार आहे निरंजनला या जगातून कायमचं घालव म्हणून. पण का? अरे तुला कळत कसं नाही रणधीर? निरंजन जिवंत असेपर्यंत लग्न झाल्यावर मी तुझ्यासोबत समोरच होऊ शकत नाही म्हणून. तर मग ते तू काम माझ्यावर सोपव ना. अरे पण ते तुला जमलं पाहिजे ना. अगं हा रणधीर तुझ्या प्राप्तीसाठी ना काय वाटेल ते करायला तयार आहे. अगं एकदा निरंजन सुटला माझ्या तावडीतून, पण आता म्हणजे तो प्राणघात हल्ला तू केला होता? अगं मीच केला होता. खरं सांगतोयस तू हे? अगं तुझ्या गळ्याची शपथ. रणधीर, तू किती चांगला आहेस रणधीर. किती चांगला आहेस तू. अरे नालायक माणसा, लाजते का? निर्लज्ज हरामखोरा, लाजते का काय? अरे तुझ्या अंगात फरक मोठा असता ना तर तू समोर जाऊन त्याला मारायला हवं होतंस. अरे मागून वार करणारा कसला मार तू. चालतो हो तू, नाहीतर निरंजन, मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. निरंजन, मी तुम्हाला नाही विसरू शकत. निशाबा कशी रडतं किती आपली? पण मी रडत नाहीये रे. अरे माझं नशीब रडतंय. नशिबाग रडा काय झाला? त्या कपडा लिवलेला ना कसाच घडतला. मी ना आता चिलय निरंजन साहेबांचं भेटू. कशी आहे रे त्याची तब्येत? तब्येत एकदम फार खालवलेली आहे. पण निशाबा मग तुझं अजब तुझे का बघू किती जात? त्याला तसंच कारण आहे रे. कसली कारणं घेऊन बसलास तू निशाबाई नको त्यावेळी? तेच
तुला नाही कळायचं रे बन्या, कधीच नाही कळायचं. मी तुमका सांगते निशाबाई, माका जितक्या कळता ना तितक्या तुमच्यासारख्या शिकलेला माणसा कवाच कळतात. हो, निरंजन साहेब तुमच्यावर किती प्रेम करतात ना, त्या त्यांच्या बोलण्यावरून कळून दिला मला. ते जेव्हा हॉस्पिटलात होते तेव्हा त्यांचं असं एक दिवस गेलो नसेल की त्यांनी तुमची आठवण काढलेली नसतली. निशाबाई, तुला ह्या मोहरत सोडून दे आणि एकदा भेटून येते. ते आता आपल्या घरात असेल. कधी आणलं रे त्यांना घरी? आज सकाळीच. ते फार हुशार दिसत हा. मनातल्या मनात तुझी आठवण काढतात आणि रडतात. इतक्यात काय तर कोण? निरंजन साहेब, हिला तुम्ही येऊ आणि बसा 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 तुम्ही. बसा आधी. आज तुझी मालकी बोलत नाही माझ्याशी. हा काय झालं ना तर तुम्हीच विचाराच का? मी आपलं जाते बाहेर. निशा, ए निशा, अगं मी आलोय. दिसतंय ते मला. मग बोलत का नाहीस तू माझ्याशी? बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आता. म्हणजे मी नाही समजलो. आणि ते समजून घेण्याचा प्रयत्नही करू नका तुम्ही. अगं मी खरंच तुझ्या रागावलो नाही ग. हॉस्पिटलात असताना तुझी रोज आठवण यायची मला. अगं जयेश कडून कळलं तू आजारी असल्याचं. कसला आजार होता तुझा? त्या रोगाचं नाव मलाही नाही माहिती. आज अशी तुटकपणे का बोलतेस तू माझ्याशी? आकाशातून निखळून पडलेल्या उल्केसारखं स्थापित जीवन झालंय माझं आता. निशा, अगं तुझं माझं प्रेम एवढ्यात विसरून गेलीस का तू? सांग निशा, जिनं आपलं प्रेम पुष्प मोठ्या भक्तिभावानं माझ्या ओमनीत टाकायचं ठरवलं होतं, ती निशा तुझ्याकडून कुठं गेली ग? ती निशा केवळ संपली, मेली आणि नाहीशी झाली. आता तुमच्या समोर उभी आहे ना, ती निशा म्हणजे चेतनाहीन कलेवर. हॉस्पिटलात असताना माझ्या वेड्या मनाला वाटायचं की माझी निशा राणी मला पाहायला येईल. असतेने माझी विचारपूस करेल. तिच्या गोड बोलण्याने माझ्या जखमा भरून येतील. पण जे मला वाटत होतं ते सत्य सृष्टीत कधीच उतरलं नाही. रात्र दिवस डोळ्यात प्राण आणून मार्ग प्रतीक्षा करायचो मी. पण अखेर त्या प्रतीक्षेची पापणी तशीच राहिली ग. अर्धवट भेटल्या माझी स्वप्न निशा शेवटपणे आलीच नाही. माझ्या तगमुगत्या जीवाला शांती देण्यासाठी. म्हणून मी आज मोठ्या आशेने आलो तुझे तुझ्या दर्शनासाठी. पण शेवटी ती मी तुझ्या मनापासून प्रेम केलं, हीच का माझी चूक झाली? हो, इथं चुकलं तुमचं. प्रेमाच्या धुंदीत वावरताना तुळसपणे वावरावं माणसाने. कारण प्रेमाचा फार वाईट असतो. म्हणजे तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नव्हतंस? नाही, फक्त तुमचं मन पाहण्यासाठी मी तुमच्याशी प्रेमाचं नाटक केलं. माझं खरं प्रेम फक्त रणधीरवर होतं आणि अजूनही आहे. निशा, अगं निशा काय बोलतेस हे? खरं तेच सांगते मी. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना रणधीर पहिला माझ्या आयुष्यात आला आणि माझं तन आणि मन मी त्यालाच अर्पण केलं. स्त्री आयुष्य एकदाच मिळतं. मग तो स्त्री मात्र एकदाच एका मुलावर प्रेम करते. मग तो कसाही असो, विवाहित नाही तर अविवाहित. म्हणजे तू? हो, मी रणधीरशी लग्न करणार आहे आणि त्याच्याशी माझा साखरपुडाही झालाय. जाणून बुजून तू मला पराभवाच्या धरीत फेकून दिलंस ग. तुझ्याबद्दल केवढी अपेक्षा बाळगली होती मी. या काटेरी पिंजऱ्यात तुला मुक्त करेल अशी जिद्द होती माझी ग. पण त्या पिंजऱ्याचे घर तोडताना आता या निरंजनच्या एकेरी जीवनात काहीच राहिलं नाही ग. आता उरला आहे तो फक्त जीवनाच्या अंतापर्यंत साथ करणारा त्या अंधाराच्या
तिनंच माझा जीवन व्यापून टाकलं. अगं तुझ्यापेक्षा कितीतरी सुंदर मुली माझ्या जीवनात डोकावलं होत्या ग, पण एकीलाही माझ्या हृदयात जागा दिली नाही. तुझं दुःख पाहून मला दया आली, आपुलकी निर्माण झाली. इतरांपासून तुझ्या अगदी जवळ आलो मी जीवनाचा सौख्य मंदिर गाठण्यासाठी. पण तुझे उघडळ होतच हे फार फार उशिरा कळलं मला. म्हणूनच म्हणते निरंजन, तुम्ही आतापासूनच सावध व्हा. एक काम करा ना, तुम्ही एक सुंदर मुली बघून तिच्याशी लग्न करा आणि सुखी व्हा. दुसऱ्या मुलीशी लग्न करून मी सुखी होईन असं वाटतं तुला? हो, का नाही होणार? जरूर सुखी होणार. तुम्ही तर लेखक आहात, नाटककार आहात. तुमच्यासारख्या नाटककाराला आपली मुलगी कोणीही देऊ शकेल. पण माझ्याशी लग्न करून तुम्हाला काय मिळणार होतं? उलट माझ्यामुळे तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. माझ्या सुखासाठी मी 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 तुमच्या सुखावर असं पांघरण नाही घालणार. हे तुला आता कळलं वाटत? त्यावेळी माझ्याजवळ प्रेमाची भीक मागताना की तुझी अक्कल कुठे गेली होती का? हा दोष सुद्धा नाही तर त्या जाती जन्माला दिसणार त्या जातीचा दोष आहे. वंश परंपरेने तुम्हाला मिळालेल्या शाप आहे. नका निरंजन, आमच्या जातीचा असा उद्धार करू नका. का करू नकोस? अगं दुसऱ्याची शिकार करून त्यावर आपला उदरनिर्वाह चालवणं हे तुमचं ब्रीद आहे. नाही निरंजन, असं तुम्ही बोलू नका निरंजन. बोलणार तर बोलून सांगणार या जगाला की तू एक चारित्र्यानेच दिशा. तुला वाटत असेल की हा निरंजन आपल्या सौंदर्याला भाळला म्हणून, पण एक खोटाई. पुरुषाचं मन जिंकायला सौंदर्य नाही पुरत, तर त्याच्या गाभाऱ्यात मनाच्या गाभाऱ्यात फिरून त्याच्याशी एकरूपायचं असतं. पण तो निरंजन, मला तुला सारं कर्तव्य माहिती. तू स्वतःला मोठी मांगल्याची कुठेही समजतेस नाही, पण ज्याला चिखलात तोळायची सवय असते ना, ज्याला निर्मळ जराशी नेऊन स्नान घातलं तरी त्याचा चिखलाचा मोह कधी सुटायचा नाही. तसंच झालंय तुझं. तुला या समाजात मानाने जगताय हो म्हणून माझी धडपड चालली होती ग, तुला ती उमजू शकली नाही. कधी काही माझी आठवण झाली ना तर माझ्यासाठी दोन अचूक म्हणजे केलेल्या प्रेमाचं सार्थक निरंजन, अहो निरंजन, कसं समजावून सांगू? हे आता सांगून काही उपयोग नाही. तू तुझं स्वतःचं सुख स्वतःचा स्वार्थ पाहिलाच आणि मला कधी समजून घेऊ शकली नाही. मोठ्या आशेने आलो होतो तुझ्याकडे प्रेमाचं नातं जोडायला, पण शेवटी बघणं हृदयाचं स्पंदन बघलेल्या स्वप्नांचे अवशेष बरोबर घेऊन जातोय. निरंजन, मला क्षमा करा. क्षमा करा. मी तुझा देव नाही ग, देव नाही. त्यावेळी दिशा माझी होती, माझी. तुला आता हरवली. तिला शोधायला जातोय. तिच्या पलीकडे तिचा मार्ग सापडला तर कधीतरी आपली भेट होईल आणि मेल होता. निरंजन, असं बोलू नका तू निरंजन. शेवटी जाता जाता एकच मागतो तुझ्याजवळ, नाही म्हणू नकोस. काय निरंजन, काय? ज्यावेळी तू माझ्याशी एकरूपाचीस ना त्यावेळी अगदी आनंदाने फुलून जाऊन तू एक गीत म्हणायचं आठवत तुला? ते गीत एकदाच गाऊन दाखव. परत ते गीत ऐकायला मी तुझ्या जीवनात कधी गा गा दिशा. निरंजन, माझ्या एकच मोठ्या जीवन प्रवासाला साथ करेल ते मला. नको, मला त्या मोहात परत अडकवू नका निरंजन. माझ्या जीवन संगीताची सता बेजोर झाली हो. ठीक आहे.
निरंजन असं कसं बोलता तुम्ही? माझी मर्जी. कसं 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 समजावू मी? आज मी किती कठोर वागले हो तुमच्याशी. तुम्ही माझ्या जीवनातून दूर निघून जाण्यासाठी मी खोटं बोलले तुमच्याशी. माझी इच्छा नसतानाही. काय केलं आता याचा परिणाम काय होणार? चांगलाच होणार आहे. याचा परिणाम चांगलाच होणार आहे. साफ होतं अशाने तुझं भवितव्य बदलवून टाकलं. मुळीच नाही, मुळीच नाही. निरंजन माझे भाऊ आहेत. म्हणून तसं वागावं लागलं मला. मी म्हणते सारा गाव म्हणतं, उद्या सगळं जगही म्हणेल. तुझ्या आईचा सूर तुझ्यावर खरंच कमी पोचले. निशाराणी आपण लग्न केल्यावर अभिजनाला कुठं जायचं का? महाबळेश्वर, माथेरान, काश्मीरला. निरंजन आपल्याला पहिला मुद्दा होईल की मुलगी. निशाराणी मस्त आयुष्यभर जायचं तुला निशा. निरंजनाला तू कधी विसरू शकणार नाही. तू त्याला भेटायला घालवतो. अजून वेळ गेलेली नाही निशा. अशी धावत आयुष्याची क्षमा मी त्याच्याशी सुराने संसार करतो. काय केलंस कैलास? एका जीवाला मुक्ती दिली आहे मी माझ्या हाताने. मगनलाल शेट्टीचा खून केलाय मी. होय, तो थेरडा स्वार्थाने आंधळा बनला होता. गरिबांना लुबाडून स्वतःची तिजोरी भरून घ्यायचा तो. पैसे कर्जाला देऊन दाम दुपटीने वसूल करायचा तो म्हातारा. म्हणूनच या जगातून त्याला कायमचा नाहीसा केलाय मी. अरे पण मग इथे कशाला आलायस तू आता? तुम्हा सर्वांचा माझ्याविषयीचा असणारा भ्रम दूर करण्यासाठी. निरंजनला इथून बाहेर जाताना पाहिलंय मी.
मला वाटतं तुझं आणि त्याचं काहीतरी बिनसलं असावं, होय ना? अहो निरंजन निरंजन माझ्या जीवनातून कायमचे निघून गेले. निशा, असेच धावत जा आणि त्यांची क्षमा माग आणि त्यांच्याशी लग्न कर. पण ते कसं शक्य आहे? निरंजन तर माझे भाऊ आहेत. नाही, निरंजन तुझे भाऊ नाहीत. काय? निरंजन माझे भाऊ नाही? निरंजन माझे भाऊ नाहीये? होय निशा, अगं केवळ तुझ्या आईवरील सोडू मिळाला मी तुझ्यावर. अरे पण कैलास, अरे कुठं माझ्या आईने केलं होतं ना, मग मला ही शिक्षा का? माझ्या मनाच्या समाधानासाठी. अरे अरे पण ते निरंजनच्या वडिलांनी सांगितलं होतं, त्यांचं काय? मीच त्यांना तसं सांगायला भाग पडलं. दगडात 2 पक्षी मारायचे होते मला. स्वतःच्या मुलाला तुझ्या तावडीतून सोडवायचं होतं. मीच त्यांना तसं खोटं बोलायला भाग पडलं. अगं अंधारात प्रकाशाचा किरण सापडावा अशीच त्यावेळी त्यांची अवस्था झाली होती. मी त्यांना तुला काल्पनिक बहीण भावाची गोष्ट सांगायला भाग पडलं आणि हेच मात्र तुला लागू पडली. खरं सांगतोस तू हे कैलास? एका पश्चाताप झालेल्या माणसाच्या आयुष्यातील खरे शेवटचे पण खरे बोल आहेत दिशा. निरंजनचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला या काटेरी पिंजरातून सोडविणं फक्त निरंजनच्या हाती आहे. कैलास कैलास अरे आता त्याला खूप उशीर झालाय रे. अरे कैलास तू काय केलंस रे? काय केलंस? अरे अरे माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. अरे आताच कुठे सुखाचे दिवस आले होते, पण तू सगळ्याचा सत्यानाश केला. अरे अरे माझे निरंजन आता माझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. अरे मी त्यांचं मन दुखावलंय आणि रणदीपशी लग्न करणार असं मी त्यांना खोटं सांगितलं. त्यामुळे ते आता माझं कायमचं त्याग करून मला सोडून निघून गेले. पण अजून वेळ गेलेली नाही. निरंजनचं मन फार मोठं आहे. सारं काही विसरून तुला जवळ करतील ते. अगं येतो मी. माझं कर्तव्य संपलं आहे. आता बाहेर पोलीस माझी वाट पाहत आहेत. मदनलाल शेट्टीचा खून केल्याबद्दल मी फाशी जाणार आहे. पण तुला सांगतो, मरणाला घाबरणाला हा कैलास नाही. अगं निशा, जाता जाता तुला एकच सांगतो, कैलास वाईट नव्हता आणि नाही. फक्त या समाजरूपी काटेरे पिंजऱ्यात इतके दिवस तडफडत होता तो. पण आज आज स्वतंत्र होऊन त्या पिंजऱ्याचे गज तोडून जात आहे तो परलोकात विहार करण्यासाठी. सगळ्याचा सत्यानाश करून टाकलास कैलास. माझ्या जीवनाचा, निरंजनच्या जीवनाचा आणि आमच्या प्रेमाचा सुद्धा. निरंजन निरंजन मी तुमची अपराधी हो. निरंजन तुम्ही माझे आहात. निरंजन माझे निरंजन माझ्यापासून तुम्हाला कोणीच दूर करू शकणार नाही. कोणीच नाही. निरंजन हो निरंजन मी येते. मी तुमच्याकडे येते निरंजन. मला ना माझ्या निरंजनकडे जायला हवं. माझं प्रेम आहे ना माझ्या निरंजनवर. निरंजन मला क्षमा करायला. निरंजन माझ्या निरंजनचं पत्र आलं म्हणजे कदाचित मी आणि निरंजन परत एकत्र येतील. माझ्या निरंजनचं पत्र माझ्या निरंजनचं पत्र.
प्रेमळ आशीर्वाद. निरंजन, निशा, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, तसंच तूही. हो निरंजन, निरंजन, मी तुमच्यावर प्रेम केलं, पण शेवटी ते मृगजळ ठरलं. निशा, निशा, तुझ्या जीवनाची करुण कहाणी ऐकूनच मी तुझ्या जीवनातून तुला बाहेर काढून माणसात आणावी अशी जिद्द होती माझी. हो हो निरंजन, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य बदलून गेलेलं निरंजन. पुढे पुढे काय? पण शेवटी हरलो मी. नाही नाही निरंजन, तुम्ही नाही हरला. काहीच करू शकलो नाही मी. हे पराभवाचं शल्य पचवण्यासाठी समर्थ माझ्यात आता नाही राहिलं. नाही नाही निरंजन, निरंजन, तुम्ही तर माझ्यासाठी खूप काही केलं. हे पराजित माणसाचं जीणं जगण्यापेक्षा यावेळी मृत्यूचाच आधार मला जवळच वाटत आहे. मृत्यू नको निरंजन. पराभव म्हणजे समाप्ती, आणि त्यानंतर माणसाच्या जीवनाला अर्थच ठरत नाही. निशा, तू रणधीरशी लग्न करतेस हे ऐकून वाईट नाही वाटलं, उलट आनंद होतोय. पण निरंजन, कसं सांगू मी तुम्हाला, मी खोटं बोलले होते तुमच्याशी. निरंजन, खोटं बोलले. जे मला मिळवता आले नाही ते त्याने मिळवले, म्हणून त्याचा हेवा वाटतो मला. निरंजन, क्षणभरात आता तू सुखी होणार आहे, हेच समाधान दिले आहे मला. निरंजन, मी नाही सुखी होणार तुमच्याशिवाय. तुला पहिला मुलगा झाला ना, तर त्याचं नाव निरंजन ठेवा. तुझ्या बाळाच्या रूपाने तुझ्या खुशीत जन्माला येणार आहे. माझी वेळेची शेवटची इच्छा पूर्ण करशील ना? मी जात आहे. जर मी जिवंत राहिलो असतो तर तुझ्याशिवाय हे जीवन असह्यच असतं. निरंजन, म्हणूनच तुझा कायमचा त्याग करून जातोय मी. तुला विसरून जाण्यासाठी. निशा, ज्यावेळी तुझ्या हातात हे पत्र पडेल त्याच वेळी मी आत्महत्या केलेली असेल. होऊ शकलेला ऐका बघी. माझे निरंजन, माझे निरंजन मला सोडून गेले. माझे निरंजन, निरंजन, तुम्ही माझी आणखी शेवटची जरा वाट पाहायला हवी होती निरंजन. अरे निरंजन, मी तुमचीच होते निरंजन, मी तुमचीच होते. निरंजन, मी तुमचीच होते. निरंजन, मी तुमचीच आहे ना. निरंजन, काय झालं तुला? मला कुठे काय झालं? अरे मला काहीच झालं नाहीये. पण या जगाला मात्र काहीतरी झालंय. अरे मला संसार करायचाय. अरे मला माझा पती हवाय. पती, मला माझ्या हक्काचं घर हवंय. हक्काचं घर. अरे मला हवाय माझा पती.
मला हवंय सौभाग्य. सौभाग्य 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 कोणीतरी हिरवून दिलंय रे माझ्यापासून. कुठे कुठे आहेत माझे निरंजन? माई? निरंजन निरंजन तुम्ही माई? निरंजन मी तुमची आहे ना. अरे पडतंय कशाला निरंजन? माई? ये माई? निरंजन 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 असे पळू नका. आई. निरंजन असे पळू. निरंजन तुम्ही इथे कशाला बसलाय? निरंजन निरंजन तुम्ही माझे आहात ना. हे बघ निरंजन ऐकत नाही. निरंजन तुम्ही माझे आहात ना. निरंजन हे बघ निरंजन माझं ऐकत नाही. तुम्ही पळू नका ना. निरंजन तुम्ही बाहेर पळू नका ना. अरे मग ते ऐकतच नाही. हे गेले कुठे गेले? निरंजन मला माहितीये ते ना